एक छोटंसं निवेदन आहे. काही क्षणातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या सौभाग्यवती सीमाताई आठवले यांचं आगमन होत आहे. तर त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी आपण इथे सज्ज राहायचंय. आजच्या या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्ष शीलाताई गांगुर्डे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे ते उपस्थित आहेत. तसेच ईशान्य जिल्हा मुंबईचे अध्यक्ष अजित भाऊ रणदिवे उभे आहेत व इतर मान्यवरांचं स्वागत करतोय. तसेच भाजी मार्केट व्यापारी संघ यांचे विष्णू शिंदे, शांताराम चौधरी, रामदास सोनवणे व पोलीस अधिकारी सतीश भाऊ जाधव येथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ठीक आहे. बरं, सगळे मराठी आहेत का इथे? हात वर करा, किती मराठी आहेत बघू जरा. हा, सगळे मराठी आहेत. मागे मागे मराठी दिसत, हात वर करा. हा, त्या बात, हात खाली करा. नाही, हे विचारण्याचं कारण एवढंच होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. माहितीये का आपल्याला? हो की नाही? तर मी सीमाताई आठवले यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय विनोदजी जाधव साहेब त्यांना सन्मानाने या मंचाकडे घेऊन येत आहेत. तेव्हा टाळ्याच्या गजरात रसिक प्रेक्षकांनी त्यांचं स्वागत करायचं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब त्यांच्या सौभाग्यवती सीमाताई आठवले यांचं स्वागत करा. जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झाले पाहिजे. तुमच्या साक्षीने सगळ्यांकडे येत आहेत आदरणीय विनोद भाऊ जाधव व त्यांचे सर्व नेतागण त्यांना सन्मानाने या मंचाकडे घेऊन येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. या मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत सीमाताई आठवले यांचं तिथं या कार्यक्रमात आगमन झालेलं आहे. वेळात वेळ काढून या कार्यक्रमात त्या सहभागी झाले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थातच विनोद भाऊ जाधव यांच्या संचलनातून दरवर्षी होणारा भीमोत्सव आणि या उत्सवाच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणात होणारा यंदाचा हा भीम महोत्सव. या कार्यक्रमासाठी आदरणीय गोदाताई जोगदंड तालुका अध्यक्ष, तसेच ज्योत्स्नाताई साळवी, संजनाताई शिलवंत, तसेच प्रियाताई, लीलाताई जोगदंड मुंबई नेता व संगीता मोरे इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं नवीन संकल्प प्रतिष्ठानतर्फे मनापासून स्वागत करण्यात येत आहे. कृपया कंटिन्यू करतात. नवीन संकल्प प्रतिष्ठान यंदाचा हा भीमोत्सव 2025 मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत आहे. यंदाच्या उत्सवात आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी पुष्कळा थिएटर निर्मित प्रतिभा शिंपी, संदेश पाटील निर्मित नखरे नार या मराठमोळा लावणी प्रधान कार्यक्रमाचं इथे आयोजन केलंय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील लावणी सादर करण्यासाठी जी लावणी येणार आहे त्यासाठी फक्त मी इतकंच म्हणेन, लावणी 18 पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या मातीचा गंध काही आगाच आहे. भीम महोत्सव 2025 या ठिकाणी कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. काल आमच्या सर्वांचे नेते आणि या देशाचे मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करून गेलेले आहेत. आज त्यांच्या सौ आणि आमची ताई सीमाताई आठवले आज या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता आलेले आहेत. आणि नंतर सकाळी त्यांचं रात्री 2 वाजता ते अमेरिकेला जाणार आहेत. त्या ठिकाणी देखील जयंतीचा कार्यक्रम आहे. त्या जयंतीसाठी आठवले साहेब आणि ताई या अमेरिकेला जाणार आहेत. रात्री वेळात वेळ काढून त्या भीम महोत्सव या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल युवक आघाडी आणि नवीन प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमच्या आरपीआयच्या ज्या महिला नेत्या आहेत, आशाताई असतील, आमची रामलूताई असेल, आमच्या जोगदंडताई असतील,
आमच्या अभयताई असतील, शिलाताई असतील आणि संजनाताई वगैरे आपल्या गीताबाई असतील, सर्व नाव थोडं मला थोडं हे आहे, या सर्व महिलांनी ताईंचं स्वागत करायचं आहे मंचकावर. कारण ताईंना या ठिकाणी या महोत्सवाच्या वतीने स्वागत करून त्यांना शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत. मी ताईंना विनंती करते की आपण कृपया करून मंचकावर यायचं आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत, परंतु ताई या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यामुळे महिलांनाच खास करून मी स्टेजवर बोलवतोय. आमच्या आरपीआयच्या सर्व महिलांना, आमच्या शिलाताई यांनी देखील मंचावर जायचंय, आमच्या आशाताई यांनी कृपया करून मंचकावर यायचं आहे, आमच्या रामलूताई यांनी देखील कृपया करून मंचकावर यायचं आहे. या बोधाताई जोगदन, ज्योत्नाताई साळवी, संजनाताई शिलवण, प्रियाताई, लीलाताई जोगदन, संगीता मोरे, संजनाताई रंगदिवे, गीताताई सोलंकी आणि अजून आमच्या ज्या पण ताई आलेल्या आहेत तिथं, त्या सर्वांचं या आपण सर्वांनी या, आपल्याला मंचावर जायचं आहे. संजनाताई रंगदिवे आणि आमच्या खास करून या कार्यक्रमाला आज उपस्थित आमच्या माळीव परिवारातल्या आमच्या संगीताताई देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यांनी देखील कृपया करून मंचावर यायचं आहे. आपण काही सर्व मंचावर या. या ठिकाणी आमचे नगरसेवक देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं दुसऱ्या याच्यात मी स्वागत सत्कार करणार आहे. या ठिकाणी आमचे श्रीकांत महादेव साहेब आलेले आहेत, आमचे गायकवाड बंधू आलेले आहेत, आमचे सचिनजी बनसोडे आलेले आहेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. ऍडव्होकेट आमचे राजू पवार देखील आलेले आहेत, आमचे रामदास भाऊ हे देखील आलेले आहेत. सालाबाद प्रमाणे जरा आपल्या सर्व टीमनी या एका मंचावर या पाठच्या साईडला बराच का तुम्ही सर्व ते मंच घेऊन यावरती इथल्या या साईडला या सर्व दादा वरती राजू आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी अजित बाबा निर्पुरातून आपण मंचावर यायचं आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी भीम महोत्सव 2025 चे आयोजन झालेले आहे. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता आमच्या ताई या ठिकाणी दरवर्षी येतात. याही वर्षी ते आलेले आहेत, त्यांचं प्रथम मी स्वागत करतो, आभार मानतो.